सगळ्यांना ब्लाऊज शिवून घ्यायला खूप आवडतं आणि नवनवीन डिझाईनमध्ये देखील ब्लाऊज शिवून घेतात। आज मी अशा टिप्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे की तुमचं ब्लाऊज आकर्षक कसं दिसेल। खूप साध्या सोप्या या टिप्स आहेत, त्या नक्की फॉलो करा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिली टिप म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवून घेतात त्याचं अस्तर चांगल्या पद्धतीने घ्या। या पद्धतीचं तुम्हाला अस्तर घ्यायचं नाहीये, तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये अस्तर घ्यायचं आहे। याच्याने शिलाईन पण छान बसते आणि ब्लाऊज पण अगदी फिनिशिंग मध्ये येतं। तुम्ही पॉलिस्टर वगैरे अशा प्रकारचे अस्तर अजिबात ब्लाऊजला लावू नका। त्यासाठी प्युअर कॉटन मध्ये तुम्ही अस्तर घ्या आणि ते शिवा, त्यानंतर तुमचं ब्लाऊज अगदी फिनिशिंग मध्ये दिसणार आहे। दुसरी टिप ती आहे, जेव्हा तुम्ही ब्लाऊजाचे गळे घेतात ते गळे तुम्हाला छान फिनिशिंग मध्ये घ्यायचे आहेत। सर्कल का असेना तो छान फिनिशिंग मध्ये यायला हवा। इथे बघू शकता तुम्ही, हे ब्लाऊजाचा आकार हा खूप चुकलेला आहे, त्याच्यामुळे हे ब्लाऊज अजिबात फिनिशिंग मध्ये दिसत नाहीये। त्यासाठी तुम्हाला असे नवनवीन पद्धतीचे गळे घ्यायचे असतील तर ते छान शेप देऊन फिनिशिंग मध्ये शिवून घ्या, ते अगदी छान दिसतात। जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवून घेतात आणि त्याच्या स्लीव्ज अशा पद्धतीने शिवतात तर या आता अजिबात शिवू नका, ह्या आता आउट ऑफ फॅशन झालेल्या आहेत। आता ज्या नवनवीन छान अशा स्लीव्ज येतात अशा या पद्धतीच्या तुम्ही शिवून घ्या। तुम्हाला जर अशा आवडत नसतील तर तुम्ही फ्रिल मध्ये देखील शिवून घेऊ शकतात। या स्लीव्ज अत्यंत छान दिसतात आणि याच्यामुळे तुमचं लुक पण खूप उठून दिसतं। चौथी टिप म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रायडल असाल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजांना वर्क करून घ्या। हे ब्लाऊज खूप छान दिसतात आणि अगदी फिनिशिंग मध्ये दिसतात आणि सगळ्यात उठून दिसणारे हे ब्लाऊज आहेत। तर नक्की तुम्ही असे वर्क करून ब्लाऊज घाला आणि ज्यांना जास्त वर्क केलेले ब्लाऊज आवडत नसतील त्यांच्यासाठी सिंपल ब्लाऊज पण आहे। अशा पद्धतीचे ब्लाऊज देखील तुम्ही घालू शकतात, याच्यामुळे तुमचं लुक अगदी हटके दिसतं आणि बघायला पण हे ब्लाऊज खूप सुंदर वाटत असतात। पाचवी टिप म्हणजे ब्लाऊजांचे गळे मोठे घ्या, कारण लहान गळ्यांमध्ये तुमचं वय अधिक दिसू शकतं। त्यासाठी तुम्हाला ब्लाऊजाचे गळे छान मोठे घ्यायचे आहेत। तुम्ही ह्या पद्धतीने देखील ब्लाऊजांचे गळे घेऊ शकतात। छोटे गळे अजिबात घेऊ नका। जर तुम्हाला जास्त मोठे गळे आवडत नसतील तर तुम्ही छान न्यू डिझाईनमध्ये असे ब्लाऊज तयार करून घेऊ शकतात। यांचे गळे देखील खूप सुंदर वाटतात आणि हे बघायला पण खूप चांगलं वाटत असतं, पण छोटे गळे घेऊ नका, याच्यामुळे तुमचं वय अधिक दिसू शकतं। सहावी टिप म्हणजे तुमचं जे ब्लाऊज असतं ते तुमच्या साडीच्या काठांवर मॅच व्हायला हवं, कारण काही वेळेला काय होतं की साडीचा कलर आणि ब्लाऊजाचा कलर हा अगदी सेम असतो। त्यासाठी तुम्हाला अगदी कॉम्बिनेशनमध्ये किंवा साडीच्या काठाप्रमाणे ब्लाऊज घ्यायचा आहे। याच्यामुळे तुमची साडी देखील आकर्षक दिसते आणि ब्लाऊज देखील आकर्षक दिसतं। त्यासाठी अशा कॉम्बिनेशनमध्ये किंवा साडीच्या काठावर असे ब्लाऊज शिवून घ्या। जर सेम ब्लाऊज असेल तर ते अजिबात शिवून घेऊ नका, कारण साडीमध्ये ब्लाऊजामध्ये अजिबात असा डिफरंट वाटत नाही। त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी या एकसारख्या दिसतात। त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये किंवा साडीच्या काठाप्रमाणे ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे। सातवी टिप म्हणजे जेव्हा ब्लाऊज शिवून घेतात तेव्हा तुमचं ब्लाऊज छान फिनिशिंगमध्ये हवं आणि फिटिंगमध्ये हवं। जेव्हा तुमचं ब्लाऊज खूप सैल असतं त्याच्यामुळे तुमचं लुक हे खूप गबाळासारखं दिसतं। त्यासाठी तुम्हाला ब्लाऊज छान फिटिंगमध्ये शिवून घ्यायचं आहे। जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या याच्यात तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला सैल ब्लाऊज अजिबात चांगलं दिसत नाही। तुम्ही अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये ब्लाऊज देखील शिवून घ्या आणि हे बघायला पण चांगलं वाटतं आणि तुम्हाला रिच असं येत असतं। तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल। ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद। असेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे। थँक्यू।